काल परवाच एक वाक्य मी ऐकलं की पहिलेच्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये एखाद्याच्याच हातामध्ये घड्याळ असायचं आणि वेळ सगळ्यांकडे असायचं. आत्ताच्या काळामध्ये घड्याळ सगळ्यांकडे आहे आणि वेळ कुणाकडेच नाहीये. तर हा वेळ आपल्याला देता आला पाहिजे कुणाला तरी. तसं बाबांनी त्यांचा वेळ मला दिला, तसा तुम्हाला सुद्धा तुमचा वेळ ईश्वर कार्यासाठी देता आला पाहिजे. तो तुम्ही दान या हेतूने म्हणा किंवा स्वार्थासाठी दान देणं म्हणा, पण देता ज्याला येतं त्याला दत्त असं म्हणतात. आमच्या शास्त्रामध्ये दत्त या नावाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे, जी काही व्याख्या केलेली आहे ती दत्त म्हणजे दाता. आणि जसं जसं दान जे आहे ते फक्त परमेश्वरच करू शकतात. आपल्याला असं वाटलं की मी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे, पण तसं नाहीये. आपण अन्नदान करणारे कुणीच नाहीये. हा योग उलट ईश्वराने आपल्याला आणून दिला. हा ईश्वराचा योग आहे की त्यांनी आपल्याला यासाठी निवडलं. आपण काही देऊ शकलेलो नाहीये. तर असं या दत्त या शब्दाचा अर्थ आहे. दत्त म्हणजे दाता. आता परमेश्वर दाता तर आहेच, पण आपण घेता असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे घेतलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट दिलं पण तुम्ही घेतच नाहीये, तुम्ही खात नाहीये, तुम्हाला भूक नाहीये, तर मग त्या पदार्थांचा त्या ठिकाणी काहीही उपयोग नाहीये. तसं परमेश्वर एखादं काहीतरी देत असताना आपली जी घेण्याची भूमिका आहे ती घेण्याची भूमिका प्रथमतः निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपली जी काही विशिष्ट बैठक आहे, म्हणजे प्रवचनामध्ये असेल, स्मरणामध्ये असेल, यामध्ये जर का आपलं चित्त इकडे तिकडे विचलित झालं तर आपण कोणाकडनं काहीच घेऊ शकत नाही, कधीच नाही. जो बँकेमध्ये कॅशियर बसलेला असतो पैसे घेणारा, त्याला सगळं लक्षात ठेवावं लागतं. स्लिपवर काय लिहिलेलं आहे, तिकडे डिटेल्स काय येतात स्क्रीनवर, हे सगळं ताळमेळ ठेवण्यासाठी त्याला ठिकाणावर राहावं लागतं. त्याच्यामध्ये जर का चूक झाली तर मग ते खपवून घेतलं जात नाही. तसं काहीतरी घेत असताना आपली बैठक कशी असायला पाहिजे हे आधी सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तर आपण इथे दत्त या शब्दाची एक व्याख्या बघितली आणि सोबतच बाबांनी सुद्धा दत्त अवतार कसा झालेला आहे. खूप लोकांना असं वाटतं की अनुसया कराच जातम, म्हणजे अनुसयेच्या हातामध्ये दत्तमूर्ती आलेली आहे. तर ही विलक्षण अवतरण्याची पद्धत आहे. विलक्षणाहून विलक्षण असं परमेश्वरी अवतार असा होत नाही. तो गर्भपती दवडणे या 3 पद्धतीनेच होत असतो असं आमच्या स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून अनुसया कराच जातम नाही, दराच जातम म्हणजे उदरात, म्हणजे गर्भ अवस्थेनेच हा अवतार झालेला आहे. उभयदृश्य अवतार आहे. त्यांचं अवतार कार्य कसं आहे तेही सांगितलं गेलं. बद्रिकाश्रम या ठिकाणी अवतार झालेला आहे. या ठिकाणी अत्री आणि अनुसया, अत्री ऋषी आहेत, अनुसया त्यांच्या माता आहेत. शैल ऋषी असं त्यांचं नाव आहे. आणि तेही सांगितलं गेलं की अत्रेय ऋषींनी खूप चांगली घोर तपस्या केली आणि त्या माध्यमातनं ईश्वर त्यांच्या उदरी, त्या ईश्वराने अवतार घेतला. ईश्वराने दान दिलं त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणून हे दत्त. किंवा जी काही कथा सांगितली त्यानुसार त्या 3 पत्न्यांना त्यांचे पती दान केले म्हणून दत्त, अशी सुद्धा एक व्याख्या. त्यानंतर अत्रेय, अत्री ऋषींचे पुत्र. आजही मुलाच्या पुढे, मुलीच्या पुढे वडिलांचं नाव लावण्याची पद्धत आहे. इथे पण दत्त म्हणजे देणारे, अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचे पुत्र, असा तो एक नावाचा एक आला. त्यानंतर पुढे मुद्दा जो येतो तो येतो की हे एकमुखी आहेत का 3 मुखी, याविषयी पण बाबांनी विश्लेषण केलं की हे एकमुखीच आहे. दत्त जो आहे ते एकमुखीच आहे. पण याला जे काही प्रमाणं आहेत त्यांच्या मानवपंथीय जर का प्रमाणं जर का दिल्या गेली तर ती सर्वांनाच पटतील असं नाही. त्यासाठी त्यांना त्यांचीच प्रमाणं जर का दिल्या गेली तर ती अतिशय उत्तम राहतील. आणि म्हणून थोडंसं मी पण संशोधन केलं, काही इकडे तिकडे वाचन केलं आणि मग त्यांच्याकडनंच मला काही प्रमाणं भेटली. अन्य संप्रदायातनं, मानवपंथातली ही प्रमाणं नाहीत, अन्य संप्रदायातली ही प्रमाणं आहेत, ती आपल्या पुढे मी ठेवतो.
ज्यामध्ये सांगितलेलं आहे की महाभारत असेल, पुराणे असतील किंवा अर्वाचीन उपनिषद असेल, याच्या सर्वांमध्ये एकमुखी दत्ताविषयी जे काय वर्णन आलेलं आहे ते एकमुखी दत्ताचंच आहे. त्यानंतर सह्याद्री वर्णन नावाचं जे काही रवळो व्यासांनी जे काही काव्य निर्माण केलेलं आहे, 500च्या पुढे त्याच्या ओळ्या आहेत. सप्तग्रंथांपैकी हा एक ग्रंथ आहे आणि याच्यावर अनेक लोकांनी PhD केले, डॉक्टरेट मिळवलेली आहे. असा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण एकमुखी दत्ताचीच उपासना सांगितलेली आहे. त्यानंतर एकनाथी महाराजांचा जो काळ आहे त्या काळामध्ये दासोपंत नावाचे एक थोर दत्तभक्त होऊन गेले. ते काही मानवपंथीय नव्हते, पण त्यांना सुद्धा जी काही उपासना ते करायचे ते सुद्धा एकमुखी दत्ताचीच ते करायचे. त्यानंतर अजून एक दत्त उपासक झालेले अन्य पंथांमध्ये निरंजन रघुनाथ म्हणून, हे सुद्धा यांना सुद्धा एकमुखी दत्ताचाच साक्षात्कार झालेला होता. आता या निरंजन रघुनाथ जे होते यांचा नातू विश्वनाथ बास बोआ हे सुद्धा यांनी काशीमध्ये एक मंदिर स्थापन केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये त्यांनी एकमुखी दत्ताचीच मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढच्या काळामध्ये जे काही वासुदेवानंद सरस्वती महाराज होऊन गेले, अलीकडच्या काळातच झालेले आहेत, त्यांची उपासना सुद्धा एकमुखी दत्ताचीच आहे. गोळवणी महाराज म्हणून आहेत, ते सुद्धा एकमुखी दत्ताचंच उपासना त्यांच्याकडे आहे. पुणे येथील नागनाथ मंदिर जे आहे त्या मठामध्ये सुद्धा एकमुखी दत्ताचीच मूर्ती स्थापित केलेली आहे. पंढरपूरमध्ये विप्र मठ आहे, पंढरपूरमध्ये विप्र मठ आहे, त्या मठामध्ये सुद्धा एकमुखी दत्ताची स्थापना आहे. त्यानंतर नेपाळमधील भटगाव आहे नेपाळ, त्या भटगावमध्ये सुद्धा एकमुखी दत्ताची मूर्ती स्थापन केलेली आहे. इत्यादी जी काय मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत ही सर्व अन्य संप्रदायातली आहेत, ही मानवपंथ संबंधित नाही आहेत. कारण की पूर्व काळामध्ये जे जे काही दत्तात्रयाचा उल्लेख ज्याच्यामध्ये आलेला आहे, वर्णनं ज्याच्यामध्ये आलेली आहेत, त्याच्यामध्ये एकमुखी दत्ताचीच उपासना सांगितलेली आहे, वर्णन आलेलं आहे. परमेश्वर जे आहेत, परमेश्वर अवतार घेत असताना मनुष्य वेशामध्ये या ठिकाणी अवतार घेत असतात. एक तुम्हाला आता व्यावहारिक आणि जनरल एक नियम सांगतो मी तुम्हाला. आता अध्यात्म थोडं बाजूला ठेवूया. परमेश्वर जेव्हा अवतार घेत असतात त्या टायमाला ते मनुष्य वेशामध्ये अवतार घेत असतात आणि मनुष्य वेश हा एकमुखी असतो. प्रत्येक मनुष्याला एकच तोंड असतं, 2 हात असतात, 2 पाय असतात. या व्यतिरिक्त जर का काही असे 3 तोंड 4 हात वगैरे काही असतील तर ते मनुष्यामध्ये नाही तर दानवामध्ये तो गणल्या जाऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वर या पृथ्वी तलावर जो अवतार घेतात तो मनुष्यासाठीच घेतात, मनुष्याशी संवाद साधण्यासाठी घेतात, मनुष्याला ज्ञान देण्यासाठी घेतात आणि त्यासाठी त्यांना त्यांच्यासारखंच अवतार घ्यावा लागेल. तुम्हाला जेव्हा लहान मुलांशी संवाद साधायचा असतो, त्यांच्याशी बोलायचं असतं, त्यांना काही काम सांगायचं असतं, त्या टायमाला तुम्हाला लहान मुलांच्या बोली भाषेतच बोलावं लागतं. तुम्ही शुद्ध इंग्लिशमध्ये आणि मराठीत बोलले तर नाही जमत. त्यांना तुम्हाला त्या मुलांच्या भाषेमध्ये तसंच बोलावं लागतं, बोबडच बोलावं लागतं, तरच त्या मुलांना त्यांची भाषा समजते. तुम्ही जर का एकदम रागामध्ये बोलले तर त्यांना ते समजणार नाही, घाबरून जाते. तसं परमेश्वराला जर का काही आपल्याला सांगायचं आहे, स्वतःकडे तुम्हाला जर का आकर्षित करून घ्यायचं असेल तर त्यांना तुमच्यासारखं म्हणूनच यावं लागेल आधी इथे, तरच तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित व्हाल. आता हा कार्यक्रम आठवूनच तुम्ही जर का घरी गेले, 10 वाजले तुम्हाला घरी जायला आणि नेमकं त्या बिल्डिंगच्या जिन्यामध्ये, लिफ्ट असेल तर गोष्ट वेगळी, पण जिन्यामध्ये जर का तुम्हाला एका 3 तोंडाचं कोण दिसलं तर काय करा, तुम्ही पाय पकडाल की चक्करून पडाल? विचार करा, तुम्हीच विचार करा. परमेश्वर मूर्ती ही अशी असते, इतकी सुंदर असते की तिला बघता क्षणी एक मूर्तीचं जे काही वर्णन आहे त्याच्यामध्ये सगळं ते येतं, एकदम माणूस प्रसन्न होऊन जातो. आणि म्हणून हा एक व्यावहारिक भाग आज लक्षात घ्या की असं काही नाहीये. आता मी तुम्हाला एक व्यावहारिक भाग सांगितला, मानव पंथाच्या तत्वामध्ये काय आलं ते बाबांनी सांगितलं आणि अन्य संप्रदायामध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. ते तिन्ही प्रमाणे बघितल्यानंतर दत्तमूर्ती जी आहे
ती एकमुखीच आहे. आता कालच मी माझं उल्हासनगर या ठिकाणी प्रवचन आटोपल्यानंतर घाटकोपर या ठिकाणी माझं दत्तात्रय अवतार दिनानिमित्तच व्याख्यान होतं. मी गेलो, घाटकोपर स्टेशनला उतरलो, रिक्षा पकडायच्या आधी तिकडे एक बुक स्टॉल आहे, तिकडे बघितलं तर लोकप्रभा नावाचं एक साप्ताहिक निघत असतं. त्या साप्ताहिकावर एकमुखी दत्ताची मूर्ती त्या ठिकाणी आहे, त्या मुखपृष्ठावर. आणि मी ते पुढे गेलेलो, मागे आलो आणि पुन्हा ते साप्ताहिक विकत घेतलं आणि बघितलं. त्याच्यामध्ये भरपूरशी माहिती आलेली आहे. नेटवर मी सर्च केलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की एकमुखी दत्ताचीच उपासना आहे नेटवर. पण तीनमुखी दत्त कुठून आले हे जे तीनमुखी दत्ताला मानणारे लोक आहेत ते सुद्धा स्वतः सांगू शकत नाही त्याबद्दल. कारण की आपण इतिहासाकडे कधी जात नाही, मागे कधी जात नाही. आपल्याला जे इथे भेटलेलं आहे, आपण काय आपलं कसं आहे की काउंटरला जे आपल्याला भेटतं, जी पॅकिंग असते त्यालाच आपण भुलत असतो. आतमध्ये काय चाललंय आपल्याला माहिती नाही. जे इथे भेटतं त्यालाच आपण भुलतो. मागच्या इतिहासाकडे जाण्याचा कधी आपण प्रयत्नच करत नाही आणि त्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल, एखादा मोबाईल घ्यायचा असेल तरी त्याविषयी आपण ज्ञान घेतो की हा कसा चालतो, काय करतो वगैरे वगैरे. इतिहास बघावा लागतो मागे. वरून तुम्हाला बघावं लागतं की याचं मार्केटमध्ये मूल्य कसं आहे, म्हणजे मार्केट आहे की नाही, या मोबाईलला महत्त्व आहे की नाही मार्केटमध्ये, तेही बघावं लागतं. म्हणजे कुठलंही ज्ञान घेत असताना तुम्हाला ते हा विषय जो आहे, जो इतिहास जो आहे त्याकडे तुम्हाला जावं लागेल आणि नंतरच ते स्वीकार करा. चांगलं जरी असेल तरी पण, वाईट असेल तर ते घेऊच नाही. आणि चांगलं असेल ते सुद्धा कसं करावं, ज्ञानानुसारच घेतलं गेलं पाहिजे. एका माणसाला कोणीतरी सांगितलं की बाबा बदाम खाणं चांगलं असतं आणि मग काय त्याच्याकडे भरपूर पैशावाला माणूस होता, तो बदाम म्हणजे वाटीवर रोज बदाम खायचा तो. आता बदाम चांगलं असतं एवढंच त्याला ज्ञान दिलं गेलं. बाकी किती खाल्लं पाहिजे आणि कसं खाल्लं पाहिजे याच्याविषयी त्याला काही ज्ञान केलं गेलं नाही. काही दिवसांनी त्याच्या अंगातली उष्णता वाढली आणि मोठे मोठे फोडं त्याच्या अंगावर आले. म्हणजे उष्णता जी असते ती कुठल्याही रूपाने बाहेर पडत असते, त्याच्या अंगावर फोडं आली. डॉक्टराकडे गेला. डॉक्टर म्हणे की तुम्ही काय खाता, मला बघावं लागेल. अहो डॉक्टर म्हणे काय खातो, म्हणजे मी रोज बदाम खातो म्हणे. किती खाता म्हणे, वाटीभर. अहो म्हणे पहिले बंद करा. अहो बंद काय करा म्हणे, बदाम चांगले असतात म्हणे, मला किती लोकांनी सांगितलेलं आहे. अहो म्हणे ठीक आहे, पण ते बदाम रोजचे 2 किंवा 3 खावा, ते पण रात्री पाण्यामध्ये भिजून मग सकाळी खा. त्याच्या काही पद्धती असतात खाण्याच्या. असं नाही की चांगलं आहे म्हणून तुम्ही किती पण खा. तसं ज्ञान जे आहे ते ज्ञान भेटते म्हणून किती पण घ्या अशातला प्रकार नाही. ते घेत असताना प्रत्येक गोष्ट जी आहे तुमच्या, आता हे जे काही नेट युग आहे त्या नेट युगामध्ये तुमच्या त्या लॅपटॉपला वगैरे जर का एखादा पेनड्राईव्ह वेगळा लावला दुसऱ्याचा, तर काय करत असतं, त्यातला जो अँटीव्हायरस असतो ते सगळं चेक करतो. म्हणजे जेवढी फाईल घेतोय तो तेवढा फाईल तो चेक करूनच आतमध्ये पाठवतो. हे कोणाचं काम आहे, ते अँटीव्हायरस त्याचं काम आहे ते. तसं आपल्याकडे पण असं काहीतरी हा डोळसपणा पाहिजे की ज्ञान तर घ्यायचं आहे. ज्ञान घेत असताना, प्रत्येक गोष्ट घेत असताना तुम्ही त्याचा डोळसपणे घ्या की याच्यात काही चुकीचं तर येत नाहीये ते घ्या. आणि बहुतांश असं असतं की आपण घेताना चुकीचं घेतो आणि पुन्हा त्याचं विश्लेषण करताना अजून चुकीचं होत असतं. तर तेही व्हायला नको. एका मुलाला एका शिक्षकाने विचारलं की, संस्कृतचे शिक्षक होते, त्यांनी विचारलं की सांग बरं, बहुनीने व्यतीतानी जन्मानी तव चार्जन, याचा अर्थ सांग. आता हे संस्कृत शिकवताना तो मुलगा काही ठिकाणाला नव्हता. प्रवचन ऐकताना बहुतांशी लोक जे असतात त्यांचं तोंड फक्त प्रवाचकाकडे असतं, मन घरी असतं. त्याच्यामुळे प्रवचन काय चालू आहे हा भाग लक्षात येत नाही. तर असातलाच हा मुलगा होता. त्याच्यामुळे त्याला काही सांगता आलं नाही. पण तो मंद पण नव्हता, तल्लक बुद्धीचा होता. कमीत कमी असं तरी असावं माणसाने. त्यांनी सांगितलं, बहुनीने व्यतीतानी जन्मातील 4 जन्म, म्हणजे माझे अनेक जन्म झालेले आहेत पण तुमचा जन्म तो 4 जन्म झालेला आहे. श्लोकामध्ये 4 जन्म आहे ना, तुमचा जन्म 4 जन्म झालाय, माझे अनेक जन्म झालेले आहेत, असं त्यांनी काहीतरी ताळमेळ लावला, सांगितलं. शिक्षक खूप भडकले त्याच्यावर.
मूर्खा म्हणजे तुला काहीच येत नाही असं तसं. चल अजून एक सांग. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा. या श्लोकाचा अर्थ सांग म्हणे. आता म्हणे की आता हेच कस्तरी जुळवून सांगितला, पुन्हा हा अजून उत्तर दिलं की अजून एक अजून एक. पण आता शिक्षकांनी काठी उगारल्यानंतर त्यांनी पटकन सांगितलं दक्षिणे लक्ष्मणो यास्य. म्हणजे दक्षिणेकडनं लक्ष्मण आला आणि त्यांनी जनकाला विचारलं तुझी तर मजा आहे म्हणे. म्हणजे कशाला काहीतरी आपण जर का तो श्लोक आणि त्याचा अर्थ वाचला तर आपल्याला पण वाटतं की बरोबरच सांगितलेलं आहे, पण तसं नसतं. म्हणून कुठूनही ज्ञान घेत असताना, पुस्तकी ज्ञान घेत असताना बहुतांशी काय असतं की पहिलेच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीकडनं ते ज्ञान घेतलं जायचं जो ज्ञानी आहे. अलीकडे पुस्तकी ज्ञान आलेलं आहे, त्याच्यामुळे होतं काय की आपण जे वाचतो त्याच्यावरच स्थिर राहतो, हेच आहे म्हणून. पण त्याचं विश्लेषण कुठेतरी घडलं पाहिजे. त्याचं असं जर का असतं तर सगळ्याच विषयांची पुस्तकं निघालेली आहेत. त्याच्यासाठी शिक्षक कशाला पाहिजे? शाळेत जा, बेंचवर बसा आणि पुस्तकाकडून वाचा आणि पाठवा. शिक्षक कशाला पाहिजे त्यासाठी? पण शिक्षक असल्यानंतर त्यातले जे काही बारकावे असतात, त्यातल्या काही चुकामुका असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर परमेश्वरीय अवतार दिन साजरा करणे हा करत असताना आपल्याला कमीत कमी या गोष्टींचं ज्ञान घेतलं पाहिजे. कारण की परमेश्वर अवतारच घेतात ज्ञान देण्यासाठी. आणि मग त्यांचा अवतार दिन फक्त आपण जमायचं आणि देवपूजा करायची, काहीतरी ऐकायचं आणि जेवून घरी जायचं एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू नका. काहीतरी वेगळं करा. मी कालही सांगितलं की दत्तात्रेय अवतार जे आहेत ते अवतार म्हणजे सर्व पंच अवतारांचे मुख्य अवतार आहेत. म्हणजे सर्वात आधी ते अवतार झाले. अनंत अवतार आहेत, पण आधी दत्तात्रेय प्रभूंचं नाव आहे की या मार्गाने दत्तात्रेय प्रभू आदिकारण. श्री दत्तात्रेय प्रभू आदिकारण म्हणजे मुख्य आहेत. ते त्यांच्यापासूनच ही ज्ञान परंपरा चालत आलेली आहे. श्रीधर स्वामी महाराज अन्य संप्रदायी आहेत. त्यांनी आपल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की अवतार उदंड होती सवेशी मागुते विलिया जाती तैसी नवे श्री दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना. म्हणजे अवतार अनंत होत असतात आणि ते सवेशी मागुते विलिया जाती म्हणजे लगेच ते आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन सुद्धा होतात. त्यांचं जे काही कार्य असतं कृष्ण महाराजांबद्दल आपण बघितलं वगैरे, तर विलीन होतात ते. पण तैसी नव्हे दत्तात्रेय मूर्ती म्हणजे दत्तमूर्ती तशी नाही. आमच्या स्वामींचं वचन या वाक्याला दुजोरा आहे की चतुर्युगी अवतार म्हणजे बहुयुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहे. तैसी नव्हे दत्तात्रेय मूर्ती म्हणजे कल्पांती नाश नाही. म्हणजे कल्पा जो संपल्यानंतर सर्व युग चौकडीचा नाश होतो तसं दत्तात्रेयांची श्रीमूर्ती नाहीये. ती त्या संहारामध्ये सुद्धा ती नाचत नाही, अशी श्री दत्तात्रेय मूर्ती आहे. तर अशा या दत्तात्रेय अवतार दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आपण जी काही माहिती घेतली, या माहितीमध्ये आपण एक अजून काहीतरी वेगळी माहिती ऐकली असेल, बाबांनी सांगितली असेल, जे यामध्ये तुम्हाला बहुतांशी माहिती माहितीच आहे. पण त्यातल्या त्यात बाबांनी अजून काय नवीन सांगितलेलं आहे की अजून काय नवीन माहिती मिळालेली आहे, त्याकडे पण आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी तुम्ही लोकांच्या दृष्टिक्षेपामध्ये आले पाहिजे. जसं खूप लोकांना असं वाटत असतं, नेते अभिनेते लोक असतात त्यांना असं वाटत असतं की आपण खूप म्हणजे नेहमी चर्चेमध्ये असावं, चर्चेचा फोकस जो आहे तो आपल्याकडे असावा नेहमी मीडियाचा. तसं आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की परमेश्वराची जी कृपादृष्टी आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जसं आपण लेमध्ये आत्ताच ऐकलं की त्या अनसुयेला गारगोट्या दिल्या, दगडं दिली, खडे दिले आणि त्यांना सांगितलं की याचा काय बनवा, भात बनवा. आता ह्याचा कशी भात बनणं शक्य नाहीये. गारगोट्यांचा भात शक्य नाहीये. भातामध्ये गारगोट्या वगैरे असतात, कधी कधी खाताना लागतात नीट न निवडल्यामुळे, तो भाग वेगळा आहे. पण आता ह्याचं कसं काय बनवायचं? तरी पण अनुसयाने काय सांगितलं, ठीक आहे मी टाकते बनवायला, तुम्ही या स्नान करून. आता आपण जर का असतो तर त्यांना आधीच सांगितलं असतं हे शक्य नाहीये. पण अनुसुयेकडे सकारात्मकता हा भाग आहे.
कुठल्याही कशातनं पण तुम्ही काही निर्माण करू शकता किंवा काहीतरी उपाय तुम्हाला भेटू शकतं. प्रयत्ने वाळूचे कण रेगडेता तेलही गळे. वास्तविकता हे शक्य नाहीये, नाहीतर आतापर्यंत कोणीतरी प्रयत्न केलाच असता, वाळू अजून महाग झाली असती. तसं नाहीये. पण त्यांनी त्याच्यातनं काय सांगितलं, अशक्य प्राय गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. एवढंच त्या ज्यांनी कोणी ती म्हण बनवली असेल त्याचा हा उद्देश आहे. मी काल पण हा प्रश्न विचारलेला बायांना की जर का तुम्हाला अशा कोणी गारगोट्या आणून दिल्या तर तुम्ही काय केलं असतं किंवा तुम्ही काय कराल, सांगाल कोणी? मीच काल उत्तर सांगितलेलं होतं. तुमच्यापैकी कोणी बाई असती तर तुम्ही लगेच त्यांना सांगितलं असतं तुम्ही जाऊन या, ते खडे बाजूला ठेवले असते आपल्या घरातला बासमती तांदळाचा भात बनवून त्यांना दिला असता. आपल्याकडे हुशारी आहे तेवढी, आपण लगेच व्यवस्था केली असती आणि त्यांना सांगितलं असतं त्या खड्यांचाच भात आहे म्हणून. पण ते आत्ताच्या लोकांना पटेलही. आत्ताचा दुकानदार तुम्हाला सांगेल हा प्युअर दूध काय, बिलकुल पाणी नाही और कुछ भी नाही येत नाही. पण वास्तविक काय ते आपल्याला कळणार नाही, आपण सामर्थ्यवंतच नाहीये. पण त्या काळची लोक तशी नव्हती. ते ब्रह्मा विष्णू महादेव ते तर देवताच आहेत आणि ऋषी जे होते त्यांना सुद्धा तपसाधनेच्या माध्यमातून असं काही ज्ञान मिळायचं की ते मागे जाऊन पाहू शकत होते, पुढे जाऊन पाहू शकत होते. भूत भविष्य वर्तमान काळ हा जो काही भाग आहे तो त्यांना कळायचा. आणि म्हणून हे सर्व जे काय आहे या ज्ञानामध्ये एक डोळसपणा असला पाहिजे. ते ज्ञान योग्य आहे की नाही ते घेण्यासाठी आपण स्वतः डोळस असणं आवश्यक आहे. असं सगळं जर का असेल तरच तुमच्या हातीपत्री काहीतरी पडेल. नाहीतर आत्ता दुधाचे जे काही पदार्थ आपल्याला भेटतात तशीच आपली गत होणार आहे. जे काही भेटतं ते अतिशय मिसळ भेसळयुक्त भेटतं. त्याच्यातनं काहीही तुम्हाला खाल्ल्याने काय तुमच्या शरीराला लागत असेल तो देव जाणे, तो भाग देव जाणे. आणि म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये जे दैहिक कल्याणासाठी आपण एवढं समजा ब्रँड बघतो, तर आत्मिक कल्याणासाठी ज्या काही गोष्टी आपण घेतो त्याच्यामध्ये सुद्धा आपला डोळसपणा असला पाहिजे. आणि म्हणून याचं जे काही ज्ञानपंथ जो काही म्हणवला जातो त्या ज्ञानपंथाचे मुख्य दाता कोण आहेत? दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांनी ते ज्ञान दिलं गेलं असल्यामुळे या ज्ञानामध्ये कुठल्याही पद्धतीचं भेसळ असणे किंवा काही शंका निर्माण होण्यासारखं असं काहीच नाही. आमच्यासाठी ही गॅरंटी आहे. दत्तात्रय प्रभू म्हटल्यानंतर तिथे सगळ्या शंका कुशंका निघून जातात. बाकीच्या अवतारांसाठी अनुकूल प्रतिकूल आणि उदास अशा पद्धतीचे लोक आहेत. कृष्ण महाराजांप्रती प्रतिकूल लोक होते, अनुकूल लोक सुद्धा होते आणि उदास लोक पण होते ज्यांच्याविषयी त्यांना काही घेणं नाही कृष्ण महाराजांविषयी. काही लोक कृष्ण महाराजांच्या बाजूचे होते, काही त्यांच्या विरोधक सुद्धा होते. फक्त अवतारांमध्ये आणि देवादिकांमध्ये जे काही तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये दत्तात्रय प्रभू असे आहेत. हा अवतार असा आहे की यांना उदास आणि प्रतिकूल असे लोक नाहीत, सगळे अनुकूल आहेत. दत्तात्रयांचं नाव घेतल्यानंतर सगळे अनुकूलच असतात. कोणी दत्तात्रयांबद्दल वाईट बोलत नाही. सर्व सांप्रदायिक लोक जे आहेत ते दत्तात्रयांना मानतात. असं दत्तात्रय प्रभूंचं एक वेगळीकता आहे, एक खासियत आहे. आणि त्या श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलो ही खूप मोठी गोष्ट आहे. पण अनेकांच्या वाढदिवसांना एकत्रित जमतो, काहीतरी केक कापला जातो, दिवे विझवले जातात. दिवे पेटवले पाहिजेत, लावले पाहिजेत, पण ते विझवले जातात. असं सगळं आपण करत असतो आणि ॲसिडिटी होण्यासारखे पदार्थ खाऊन आपण घरी येतो. पण हा जो काही अवतार दिन या ठिकाणी घेतला जातोय याच्यामध्ये जो काही ज्ञानाचा भाग दिला जातो याच्याने निश्चितपणे मी तुम्हाला गॅरंटी देतो याच्याने ॲसिडिटी होणार नाहीये. ह्याच्याने कुठलं पण तुम्हाला जे काही शुगर म्हणतो आपण ते होणार नाहीये. ब्लड प्रेशर हाय पण नाही आणि लो पण नाही, एकदम जसं पाहिजे तसा राहणार आहे. प्रत्येक आजारातनं तुम्ही मुक्त होऊ शकता. दत्त नाम अशा आपत्तीचं आहे. ज्योतिषकार शरद उपाध्ये सुद्धा स्वतः श्री दत्तात्रय नामाचं स्मरण ते सांगतात, त्यांचीच उपासना ते सांगतात. आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी 800 वर्षा पहिलेच आमच्या स्वामींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून हा प्रमाण जो आहे आमच्यासाठी खूप चांगलं आहे, खंबीर आहे आणि निश्चितपणे आपण सर्वजण त्या प्रमाणाला पकडूनच
पुढे पुढे जाल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या अवतार दिनाच्या निमित्ताने आज मला या ठिकाणी जे काय बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आयोजक आणि आपल्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय.